हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर माझे पहिले सिरीज बघत असाल तर मी आहे सध्या वेट लॉस जर्नीवरती आणि आज मला थोडं काहीतरी खायचं क्रेविंग झालंय. तर मग मी विचार केला की हेल्दी मोमोज बनवायला ट्राय करते. मी ही नवीन रेसिपी आहे, ट्राय करते. सक्सेसफुल झालं तर तुम्ही नक्की फॉलो करा माझी रेसिपी. तर लेट्स स्टार्ट. इथे मी सर्व भाज्या बारीक चॉप करून घेतल्या. शिमला मिर्च, थोडा कांदा, हे पनीर आहे जे ग्रेड करून घेतलंय मी, कॅबेज, कोबी आणि गाजर. ते याला थोडंसं मी असं सॉटे करणार आहे आणि मग मोमोसाठी आपण हे म्हणजे फिलिंग बनवायचं आपण मोमोसाठी. गोंधळ घालण्यामध्ये तर मी एक्सपर्टच आहे. इथे मी पूर्ण मोमोची फिलिंग बनवून घेतली आणि कॅमेरा स्टार्ट करायचाच विसरले होते. तर असं तुम्ही बघू शकता, मी जे चॉप केलेले व्हेजिटेबल्स होते, भाज्या होत्या बारीक बारीक, त्या सर्व तेलामध्ये सॉटेड केल्या. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ, थोडंसं मिरची पावडर आणि टेस्टसाठी शेजवान चटणी ॲड केलेली आणि ते असं एकदम मस्त मिक्स करून घेतलं. आणि भाज्या मी अर्ध्या कच्च्याच ठेवल्या आहेत, कारण की आपण जेव्हा मोमो स्टीम करणार तेव्हा त्या पण स्टीम होणार. तर मग जास्त एकदम भाज्या जास्त शिजू नये म्हणून अर्ध्या कच्च्या ठेवल्या आहेत भाज्या. आणि असं मी मस्त ती फिलिंग प्लेटमध्ये काढून घेते. फिलिंग बनवून झाल्यानंतर मी मोमोचं पीठ तयार करायला घेतलं आहे. नॉर्मली मोमोज हे मैद्याचे बनतात, पण मी इथे त्याला थोडासा डाएटमध्ये ट्विस्ट दिला आहे. मी इथे याला नाचणीच्या पिठाचं बनवणार आहे. तर म्हणून मग मी इथे काय केलं, टोपामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्येच पीठ टाकलं. कारण की मी अशी पद्धत इंस्टाग्रामवरती बघितली होती की नाचणीचं पीठ असं डायरेक्ट मळतात की नाही मला माहीत नाही. मग मी ही पद्धत इंस्टाग्रामवरती बघितली होती, मग मी तीच विचार केलं थोडं फॉलो करते. तर मी असं पीठ एकदम हे गरम पाण्यामध्ये टाकलं, त्याला हलवून घेतलं. नंतर थोडंसं थंड होईपर्यंत वेट केला आणि थंड झाल्यावरती असं मस्त आपण कसं कणकेचा गोळा मळतो तसा एकदम कणकेचा गोळा मळला या पिठाचा. मी फर्स्ट टाइम मोमो ट्राय करते आणि आमच्या घरामध्ये कोणालाच मोमोसारखे शेप बनवायला येत नाही, म्हणून आम्ही इथे मोदक बनवले. आम्ही मोदक, चला असेच सगळे बनवून घेते. हा असा मी काहीतरी ट्राय केलाय, पण याचे पण काय बरोबर आलं नाही. चला आता जसं जमतंय तसं बनवून घेते. इथे मोमोज बनवले आहेत, शेप थोडा बिघडलाय पण ठीक आहे. मी फर्स्ट टाइमच बनवले, मला मोमोजचा शेप येत नाही. आणि हे मोमोज बनवूनच मी इतकी कंटाळी की मी मोमोजच्या चटणीपर्यंत गेलीच नाहीये. मग मी काय केलंय, इथे आमच्या घरी पुदिन्याची चटणी होती ती घेतली आहे, थोडं मेयोनीज घेतली आणि ही जी चटणी घेतली ती मी मंचुरियनसाठी बनवलेली तीच चटणी घेतली आहे. चला टेस्ट करते, माहित नाही कसे लागतात. शेप बिघडले जरी असले ना, खूप भारी आहे, टेस्टला खूप मस्त आहे. इथे मम्मी पण टेस्ट करते माझी रेसिपी, फर्स्ट टाइमच बनवली आहे मी. चांगले झालेत का? छान झालं, मस्त छान झालंय. तुम्ही पण ट्राय करा. हेल्दी मोमो आहेत. कधी जर आपल्याला वेट लॉस जर्नीमध्ये क्रेविंग झालं
तर आपण हे ट्राय करू शकतो.